महत्त्वाची बातमी आहे। गिरीश महाजन आमदारांच्या भेटीला पोहोचलेत। आदिवासी आमदारांच्या भेटीला महाजन पोहोचलेले आहेत। आता आपण पाहूया काय होतंय, काय निर्णय होतोय। आदिवासी आमदारांनी मंत्रालयामध्ये आंदोलन केलं होतं, मंत्रालयातल्या जाळीवर उड्या मारल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना गिरीश महाजन भेटायला आले आहेत। या भेटीमध्ये नेमकं काय होतंय ते आता पाहायची उत्सुकता लागली आहे। मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्याचं गिरीश महाजन यांच्या आमदारांच्या भेटीला पोहोचलेत। आदिवासी आमदारांच्या भेटीला महाजन पोहोचल्यानंतर आता या मीटिंगमध्ये काय होतंय हे पाहणं उत्सुकतेचं ठरतंय। मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्याने आमच्याकडे प्लॅन बी आहे असं सांगत झिरवाळांनी इतर 2 आमदारांसह आंदोलन केलं होतं आणि मंत्रालयाच्या जाळीवर उडी मारली होती। त्यानंतर खासदार सावरा सुद्धा जाळीवर उतरले होते दोरीच्या साहाय्याने। मुख्यमंत्री शिंदे आपण पाहू शकतोय। त्यानंतर आमदारांचं जाळीतून बाहेर आल्यावर ठिय्या आंदोलन झालं। झिरवाळांची प्रतिकृती बिघडली, डॉक्टरांना पाचारण केलं गेलं। गिरीश महाजन आमदारांच्या समस्या ऐकून घेतायत, आदिवासी समाजाचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतायत। या चर्चेतून काय निकाल येतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे। लवकरात लवकर मार्ग निघेल असं महाजनांनी म्हटलंय। सर्व पक्षाचे आमदार या ठिकाणी आदिवासी आमदार एकत्र आलेले आहेत आणि पक्षविरहित त्यांनी हे आंदोलन छेडलेलं आहे। आदिवासी समाजासाठी एकत्र उभे राहिलेले आहेत। हे संघटन कौशल्य त्यांच्या मागण्या पूर्ण करू शकतायत की नाही हे पाहणं आता ह्याच्या पुढे महत्त्वाचं ठरतंय। तरी महाजनांनी ह्यातून लवकरच मार्ग निघेल असं म्हटलेलं आहे। धनगरांना आरक्षण आदिवासींच्या आरक्षणातून देऊ नये महत्त्वाची मागणी आणि पेसा भरती अनेक कारणांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं। गेले अनेक दिवस हे आंदोलन सुरू आहे आणि आज टोकाचा निर्णय झिरवाळांनी घेतला। मुख्यमंत्री भेटीला वेळ देत नसल्यानं थेट मंत्रालयातून जाळीवर उडी मारण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। आता गिरीश महाजन यावर काय म्हणतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरतं। गिरीश महाजन आरक्षण हा सध्या कळीचा मुद्दा झालेला आहे। आरक्षण द्या आणि आरक्षण देऊ नका या दोन्ही मागण्यांसाठी अनेक नेते उपोषण करतायत, आंदोलन करतायत। यावर एक ठाशीव तोडगा निघणं जरुरीचं आहे। गिरीश महाजन आज दुपारी 12:30च्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्यानंतर या 3 आमदारांनी मंत्रालयातून
गॅलरीतून जाळीवर उड्या मारलेल्या आहेत आणि आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। या निमित्ताने माध्यमांचं आणि राजकीय नेत्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। या प्रसंगी गिरीश महाजन त्यांना आता भेटायला आले आहेत। आता या चर्चेअंती काय निर्णय होतो, काय निकाल येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। आमदारांच्या या लढ्यामध्ये पालघरचे खासदार हेमंत सावरा हे सुद्धा सहभागी झाले। आमदारांनी उड्या मारल्यानंतर दोरीच्या सहाय्याने ते जाळीवर उतरले। नरहरी झिरवाळ वर चढण्याच्या प्रयत्नात। आंदोलनानंतर मंत्रालयातच त्यांनी ठिय्या आंदोलन केलं आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेट द्यावी आणि आमच्या मागण्यांचा विचार करावा